लय कौतुक केलं मी जरा दचकलेला असतो. एवढ्या सन्मानाची सवय नाही तेवढा झाला. तर काहीतरी मॅडम म्हणल्या आता माझं सूत्रसज्जन काहीतरी म्हणलं काय मला कळालं नाही पण जोक होता तरी इथले पोरं हसले. मला वाटलं नापास झालं काय म्हणले त्याच्यामुळे हसले. आणि त्यांनी सांगितलं आता की फार ग्राउंड दुसरं राहताच येत नाही हे मातीतले नवीन काय अडॉप्ट करावं असं काही डोक्यात आलं. मला सगळ्यात जास्त कौतुक या कार्यक्रमाचं एक वाटतं की सगळ्यात जास्त बोली बसले. नॉर्मली उद्योजकतेच्या सेमिनारला वगैरे येत नसतो त्यांना प्रांत जातला नाही. तर एवढ्या जणी आल्या बरेच आले असते बोलले असते काय मागच्या आधी बरोबर किती बरोबर करते काय जरी चक्करमध्ये असते आपल्या बळजबरी जरा बसले म्हणजे लय जरा बसले. तर बऱ्याच असं होत असतं की कॉलेजचे कार्यक्रम कंपल्सरी कार्यक्रम मॅडमला भेटलो भयंकर विजन आहे त्यांचं. म्हणजे त्यांनी जे मला 3 दिवसाचं हे सांगितलं असता उद्योजकतेचा स्टॉल लावतो हे लावतो नवीन विजन नवीन आयडिया किचनची आयडिया म्हणजे त्यासुद्धा एक आंतरप्रेनरच आहे त्याच्याशिवाय एवढ्या आयडिया येऊ शकत नाही. तर ते मी आता त्यांचं ऐकलं होतं मी वैयक्तिक भावून गेलो त्यापासून की एखादा माणूस तुमचं म्हणजे मी तुमच्या जागी असेल तर मी फॉरेनमध्ये फिरत बसलो इथं येऊन काम करणं नवीन विजन सगळ्यांना सोबत गेलं तर सगळ्यात अवघड टास्क असतो तो टास्क तुम्ही करतात त्याच्याबद्दल कळतो. खरं जाऊन काही एवढं लोक पाहिलं मला असं वाटतं की काय बोलावं आणि त्यांनी बाहेर मला गाणं बोलणार तरुणांना उद्योजक व्हा मी म्हणतो नका काय मला कोण काय पाहिजे आपलं मन काय म्हणते ते बोलायला पाहिजे. कोण काय म्हणतात मार्केटमध्ये दोनच लोकांची चिंता नाही इन्स्पिरेशन आणि डिप्रेशन. सगळ्यात याचे इन्स्पिरेशन आणि डिप्रेशन म्हणजे मी दरवेळी म्हणतो तेव्हा मला डिप्रेशन सुद्धाच माहिती आहे की डिप्रेशन काय असतं. माझा मुलगा मला काय म्हणायला गेला 2-3 आठवड्यात मला म्हणला बाबा माझा बोध मला 10वीपर्यंत बोध नावाचा शब्दच कळाला की आम्ही कुठे गेलो. तर आताचा काळ हा 2 लोकांचा आहे एक इन्स्पिरेशन आणि दुसरा डिप्रेशन. इन्स्पिरेशन म्हणजे आम्ही सगळे कागद बोलले तुम्ही लढू शकता. आपण पण युट्यूबला बोल झाले बोलतो अरे हे जरा बरं सांगतं ना अरे तुझ्याकडे दुःख आहे जगात खूप दुःखी लोक खूप कुठे झालं तुम कुछ कर सकते तुम बन सकते हो. आपलं डोकं त्या चक्कर जाणार हो यार करू आणि लय दिवस झाले त्याच्या पायात इन्स्पिरेशन आणि मला तो धंदा वाटला तो धंदा झाला लोकांना आणि दुसरा धंदा डिप्रेशनचा धंदा तीर्थ नाही ठेवली आनंद देशीचे राहणार नित्य असू द्यावी समाधान दारूच्या आटे येते किशोरचे गाणे येते दर्द बरे अर्ध डिप्रेशन लोक प्रत्येकाचे डिप्रेशनचे डायमेन्शन वेगवेगळे पण डिप्रेशन सगळ्यात म्हणजे आता 90% लोक डिप्रेशन होते आणि सगळ्यात बेकार काय माहिती का जे मोटिवेशनल स्पीकर आहेत का ते 99% डिप्रेशन कारण की दरवेळेस तू काय सांगता आणि लोक बोलू जातात लोकांना कळालं की काही नाही त्याच्यात. आणि मी सुद्धा ह्या चक्कर करतो मी काय हुशार कॅटेगरीतला मुलगा म्हणतो माझं गाव बीड जळगाव माझं गाव आणि माझी काही त्याची दुःख स्टोरी नाही. माझ्या भाव गरीब था काय गरीब वडील शिक्षक होते आई शिक्षक होते पैसे यायचे माझे घरी द्यायचे भावना तुम्ही होतो मला कळा नाही पैसे खात होतो म्हणजे कळलंच नाही म्हणजे मी हसू काय करतो होतो 8वीत काळ होतं 7वी पास झालो 9वीत काळ होतं 8वी पास झालो 10वीत गेलो 11वीला सायन्स काय घेतलं तर हुशार वाटावं 12वीला लय मार्क पडले इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं का तर बीडला लय चिठ्ठ्या चालायचं मग म्हणजे इतकी सरळ असं काय त्याच्यात मी लय अभ्यास केला रात्री 12 कधीच केला पण 12वीला मी चिठ्ठ्या मिळतो बीडला बीड जास्त नाही देतो आहे का असतं ना 100% असतं. तर बीडला आमच्या वेळेस लय चिठ्ठ्या चालायच्या आणि त्या चिठ्ठ्या मला मार्क पडले 97%. म्हणजे मला कळालं की मला पाहून नाही राहिली ते आतमध्ये कळालं मला बाहेर मी हुशार बाहेर मी 97% पण माझ्या बापाला माहिती माहिती होती आपण पूर्व कोण नाही जगात कुणाला माहीत असं बापाला राईट. आणि मग वडील मी जरा शांत घेतली मग 12वीची परीक्षा झाली काही रिझल्ट आला काहीतरी गॅप मी उगाच म्हणतो काय करणार पुढे 97% मला सिरियस दाखवलं म्हणजे
MBBS. डॉक्टर व्हायचं. आणि माझं बॅड लक असं की त्यावेळेस ती CET एक्झाम आली. मी ज्या वर्षी 12 त्याच वर्षी CET आली. ती CET तरी मार्क आता बघा ना, इकडे चिठ्ठ्या पावलेल्या त्याला मार्क पडले 30 का 40. कुठंच ॲडमिशन लागली की दुसऱ्या दिवशी कपडे बदलले. इंजिनियर नेक्स्ट टू वर्ल्ड. आपल्याला इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंगमधलं ही माहिती म्हणजे एका ठिकाणी हसून म्हणतो मी फर्स्ट इयरला मेकॅनिकल घेतलं. गावातले मित्र दाखवले मेकॅनिकल काय घेतलं, जागा होती एक म्हणून घेतलं मी. मेकॅनिकल काय घेतली ते नाही मला माहिती. तर 50% लोकांना मिळाच नसेल की आपण डिग्री ॲडमिशन घेतलंय कशासाठी. कोणतरी सांगितलं भारी म्हणून, कोणतरी म्हणलं फायदा होईल म्हणून. आपल्या विचारायला कशाने केलं. आता तुम्ही विचार करा आपण तिथे ॲडमिशन घेतली काय घेतली. कोणतरी सांगितलं मग का आपण असं स्वप्न घेऊन आलो की मला हेच करायचं. कोणाचं स्वप्न नाही. बरेच जण परेशान डिग्री काही दिसत पुढे MBA करू म्हणजे स्विच करू, MBA करू MTech करू. तसा मी गेलो इंजिनिअरिंगला आणि फर्स्ट इयरला गेलो इंजिनिअरिंगला. नवीन कॉलेज होतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. एक नंबरचे कॉलेज, टॉप कॉलेज, पोरं सगळे हुशार, कपडे नवे, मित्र नवे. आणि गावाकडे होतो बीडला त्यावेळेस आई वडील लक्ष ठेवायला असायचे ना. पहिल्यांदा फिरलं हॉस्टेल किती जण राहतील हॉस्टेल. जो हॉस्टेलमध्ये नाही राहिले तो जगलाच नाही असा मत असायचा. आयुष्यात एकदा हॉस्टेलला राहण्याचं. तुम्ही 4 वर्ष हॉस्टेलला राहिला, हॉस्टेल पाहिलं, मजा आली आणि कोणी विचारलंच नाही ना. तो अभ्यास करतोस का म्हणून विचारायला नाही. पुण्या पावळ्या रावळ्यासोबत चेहरा दाखवायची पद्धत नाही. निवांत. नाही तर बीडला असले कसे अरे आले 2 जरा हो त्या चक्करमध्ये लय दणकं येते. त्याच्यात बागड बिल्ले असतात दुसऱ्या वडिलांच्या मित्र. आमचं मुलगा फार हुशार आणि आपला बाबा नंतर पाऊस वेगळा भक्ती किती हुशार. आणि मग फर्स्ट इयरला कळालंच नाही. फर्स्ट इयरमध्ये फ्रेशर्स पार्ट्यामध्ये गेलं, उड्डाण केलं, नवीन शहर बदल्यात गेलं, नवीन गाड्या घोड्या. आणि फर्स्ट इयरला नापास झाला, जागा लागली. फर्स्ट इयरला राहिले 3 विषय लागली. A-ticket. घरी गेलो म्हणजे A-ticket लागली. मग वडिलांबद्दल सांगणार असते नाही इंजिनिअरिंग आवडायचं झालं आणि एखादा विषय राहतच असतो. पण आपल्याला माहिती ना आपण काहीच केलं नाही. आणि मग कारण की आमच्या पद्धत पद्धत होती एकच ध्यास पास होईपर्यंत अभ्यास. 40 क्लासेस. मग टार्गेटच नाही. एका रात्रीत विषय निघतो म्हणलं वर्षभर काय करायचं ते आपले प्रॉब्लेमच आला. कारण सगळं ठरलेलं होतं फिरायचं आयुष करायचं. झाप कधी होतं मी फर्स्ट इयरचा विषयच निघला नाही. सेकंड इयर एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा विषय होता. त्यांनी माझी इकॉनॉमी एज्युकेशन सगळं घेतलं आम्हाला. 2 लाखात झालं तर सलग 2 वर्ष जागा गेली. आणि तेव्हा जरा झाप होतं. झाप होतं मला काय झालं की माणसाला सुधारणा वाटत असतं. आयुष्यात किती दिलं बरं झालं. आता 1 जानेवारी आपण जरा सुधरू. सेकंड इयरला सुधरू. सुधरून काय आपल्याला माहित असतं आपल्याला काय पुढे येईल तर दुसरं माहित असतं आणि आपल्याला राईट कळत असतं. आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि मग मला वाटतं सुधरू म्हणून मी म्हणलं आता आपण काय करू सुधरू तर नवीन ठिकाणी राहिलं. दररोज सकाळी उठून जिम लावू, इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावू. इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावू. एक जण मला नुसत्या भाषा बोलून नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मग आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स लावतो. आता अजून सुधारले नाही बघा. आणि इंग्लिश अजूनच झालं. मग ते जे इंग्लिश स्पीकिंग कोर्स होते ना त्यांनाच मी इंग्लिश आहे. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतो त्यांचीच पर्सनॅलिटी कशी तरी असते. आणि त्या पण भाषेमध्ये मला इन केली पाहिजे. व्यवस्थित कपडे घातले पाहिजे, टिकिट्स पाहिजे, व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, हा हॅलो म्हणता आला पाहिजे. मला हे सगळं कळायला पाहिजे. काही लागले नाही पर्सनॅलिटी डेव्हलप करायची म्हणजे नेमके कपडे चांगले घालणे. पर्सनॅलिटी तयार होत असते तुमच्या थॉट आणि त्या थॉटला वाचवा. ते शॉर्टकट नाही पण आमच्या लोक ते होतं. आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप काही चाललं आणि फायनल इयरला आलो. फायनल इयरला वाटतं माणसाला नवीन व्हिजन दिसतं ना पाहिजे. तुम्ही इंजिनिअरिंगवाले किती दिली इंजिनिअरिंगवाले आहे MBA वाले. मग त्यावेळेस असं वाटतं नाही आपण MTech करू, BTech करू, MTech करू, MBA करू. आणि कॉलेजला भेट होतं बरेच जण असं तुझ्या कॉलेजचं कॅम्पस कसं करतो. कॅम्पस व्हायला पाहिजे कॅम्पस सिलेक्शन. आता मला कळतं ना केट्याची मार्क
बाहेर काय सांगतात, बाहेर काय म्हणतात, रिसेशन, जॉब होत बाहेर सगळं होतं ना, आम्हालाच कळत नाही. आणि मग डिग्री टेस्टिंग तेवढे पूर्ण झालं, 55% मार्क पडले फायनल 55. आणि ते पण लई प्रयत्न आहे, त्यात पण लय हालापेष्टा सहन करून, कारण की बॉडीची सवयच मोडली होती अभ्यासाची. म्हणजे बरेच जण मला म्हणते सर बिझनेस चालू करायचा, डिग्री झाली की करू बघा, कधीच करायचं. आपल्या बॉडीला सवयच नसते. म्हणजे आपण कॉलेजला सुट्ट्या सहज मारतो, धंदा चालू केला किती सुट्ट्या मारतो, तिथं आपल्याला कंटिन्यू बॉडीला सवय झाली काय देऊ जॉब केला पाहिजे. पण मला ते कळत नव्हतं. पण माझी एक गोष्ट प्लस आहे, म्हणजे मी त्या बाबतीत स्वतः लई नशिबान समजतो. माझी वाचण्याची सवय कधी गेली. म्हणजे माझ्या वडिलांनी मला, माझ्या वडील बाबतीत काही सांगायचे, वडील वारले 2011ला, तर ते वडील बाबतीत सांगायचं वाचत राहा जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. मग आम्ही तुला वाचायचं म्हणजे आपण कसं मृत्यूंजय छावा यायचं अशाच पुस्तकं, कादंबऱ्या वाचल्या म्हणजे मी मोठा वाचक झालो, असं माझ्या डोक्यात एक थॉट होता. पु ल देशपांडे वाचले, आत्रे वाचले आणि 10वी-12वीपर्यंत वाचले. ज्यावेळेस औरंगाबादला गेलो त्यावेळेस मला कळालं याच्यापेक्षा पुढचे लोक आहेत, मग याच्या पुढचे कोण आहे. मग कळालं महात्मा फुले, मग कळालं बाबासाहेब आंबेडकर, मग कळालं शिवाजी महाराज. बरं हे वाचले कशासाठी मी, माझ्या ज्ञानात भर पडायच्या ह्या महापुरुषांकडून काही शिकवा म्हणून नाही. डिबेटमध्ये गप्पा मारताना मी कसा हुशार वाटतो, टार्गेट काय होतं, लोकांना दाखवण्यासाठी वाचणं आणि त्या दाखवण्याच्या वादात मग भांडणं करणं. मग त्यावेळेस मार्क्स काय म्हणतो बघू. आणि ह्या सगळ्यामध्ये वडिलांना एकदा भांडणं झालं, एकदा वडिलांना घरी गेले, काय म्हणले ते विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन होतं. कारण की महाराष्ट्राच्या सगळ्या तरुणांचं ऐकलं कोण आहे, आपल्या सगळ्या राजकारणाला ऐकलं नाही, गप्पांना हाणतो जातो कधी कधी हाणायला. आम्हाला ज्ञान कोणाला द्यायचं, सोनिया गांधी, लोकांना द्यायचंच नाही. गप्पा हायर लेवलच्या महाराष्ट्रासोबत. मग मार्क्स काय म्हणला, सोनिया गांधी कळत आहे, अटल बिहारी त्यावेळेस ते होते यांचं असं झालं. आणि गप्पाचा पाऊस पडायचा असतो, जागेवर काही ते काहीच निसत्या गप्पा. आणि त्या फॉर्ममध्ये एकदा वेळेला फोन केला, काय म्हणलं तुम्हाला कळतं काही जुन्या पिढीतले लोक, नवीन पिढी शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हरेश्वरला शपथ घेतली, भगतसिंग 19 वर्ष फाशीला गेला, माऊलीने 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली, तरुण काही करू शकतो. ते म्हणले ते तिन्ही अपवाद आहेत, म्हणजे आपल्याला मिळणे आलं 20 वर्षी की आपण इंजिनिअरिंगला नेमकं ॲडमिशन कसं घेतलं. म्हणजे आपण आपली अवकात ते बघता लई गप्पा होतो, सगळ्या जगात लई व्हिजनच्या गप्पा होतो, लई आपण आपली पात्र पाहत नाही. यशाची पहिली पायरी अपयश नाहीचे, यशाची पहिली पायरी आहे पात्रता ओळखणं. त्याला मराठीत शब्द अवकात. आणि ती अवकात दुसऱ्याने सांगायची वाट नाही बघायची, आपण आरशात बघायचं, विचारायचं त्याच्या आरशातल्या चेहऱ्याला काहीतरी अवकात द्या. आणि आम्ही कधी विचारलंच नाही, कारण की माझं मन मला म्हणायचं ना, मी लय भारी आहे, मी तर हुशार आहे, मी तर डेंजर आहे, मला तर कळतं, मी तर पुस्तक वाचले. आणि ह्या चक्करमध्ये स्वतःला शहाणा लोक तुम्ही दादा बिदा म्हणले ना, मी तर तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये जी गुंडगिरी करेन ना त्याचा फुट्टाच पटला 3 वर्ष वैयक्तिक. कारण की एखाद्या माणसाचं तुम्हाला संपवायचं, तुम्हाला गॅरंटी सांगता मित्राला संपवायचं समज नाला आहे, त्याला कंटिन्यू दादा भैया म्हणा 2-3 वर्षात विजून जाते दिवाळीचं. तर असं दादा भैयाची भुरळ पडली मला वाटतं मी गावले लोक पोरं येतात मला. आणि आमच्या बीडचं तुम्ही नाव आजही घासता आणि त्यावेळेसही घालवलं, म्हणजे आम्ही गुंड त्यावेळी शिकतो. तर त्याच्या दादागिरी, त्या दादागिरी चक्करमध्ये 2 वर्ष गेले, कळालंच नाही वर्ष कुठे गेले. वर्ष वाया गेलं आणि डिग्री संपल्यावर फायनल इयरच्या काळात आणि ज्यावेळेस औरंगाबाद सोडायची वेळ आली त्यावेळेस विचारलं माझ्या मनाने मला की काहीतरी अवकात घ्या. वर्गातल्या 60 पैकी 55 पोरांचं कॅम्पस सिलेक्शन झालं आणि आम्ही 5-6 जणच नाला, आम्ही सगळे 60च्या खाली. आणि मग पण ते दुःख बाहेर कोणाच माहित नव्हतं कॉलेज त्यावेळेस, तसं सही आम्ही पॅक नाही करतो, ते 60 पोरांनाच माहित होतं की एवढ्यांना लागले तेवढ्यांना नाही लागले. आणि मग सगळे पुण्याला पळतात, ते शाळेत पुण्याला पळावं कशासाठी जातो आपण, डिग्री झाला आपण पुणे मुंबईला आपण बघा ज्याची डिग्री राहतात ना, इंजिनिअरिंग झाली, फायनल इयर झाला, एखादा कोर्स केला माणूस पळतं पुण्याला जॉबसाठी पळावं. आणि मग पुणे उद्योगाची नगरी, नवीन शहर, मजा आली. आणि पुण्यातली चमक धमक बघितली, लोकांच्या गाड्या, लोकांचे बंगले, लोकांचे भरभरी कपडे. आणि मग त्यावेळेस मन कसं आता रात्री स्वप्न बघायचं, अरे बॉपाटी जर पुण्यात का होते जागा घेतलीच तिथे 20 वर्षांनी आज काय भाव असतात, आईला वाटलं उगच बीड नगर बांधलाय पुण्यात घ्या गेले.
नंतर विचारायचं आपल्याला शक्तिमान सारखं ताकद आला काय केलं असतं म्हणजे उगाच शक्तिमान सारखं 5 कोटी रुपये सापडले उगाच असं मी तुला ऑर्गॅझम द्यायचा आणि नुसतं असं त्या स्वप्नाच्या जगाचा ज्याला कोणाला सवय असेल ना इमॅजिनेशन मध्ये जगायची ते काढून टाक कारण की ती फक्त डिप्रेशन देते दुसरं काहीच नाही आणि ते ऑर्गॅझम मी लई दिवस दिले आणि नंतर जॉबच मिळाला मार्क सगळं ठाक थर्ड इयरला 4-5 मार्क मिळून फायनल इयरला 55 मार्क आणि तिथं गेलं माझं म्हणून मला खायला अरे यार डिग्री करायला सांगणं म्हणजे बरेच जण सांगतात बघा की मोटिवेशनल स्पीकर नाही का कुत्र्याच्या छत्रासारखं उभं सांगितलं नोकरी करणार म्हणजे गुलामगिरी करणे आणि तुम्हाला तुमच्या पायावर स्वप्न साकार करणे उद्देश आहे तसलं भरपूर काही नाही खरं फॅक्ट आहे की मला बरं सगळे विचार करावा की आपल्या मनाला एकदा विचारायचं अरे सक्सेस म्हणजे काय एकदा विचार बघा डेफिनेशन काय सक्सेसची आपलं सक्सेस काय कशात सक्सेस आहे UPSC परीक्षा पास विचारायला कलेक्टरला म्हणून सक्सेस बोलायचं त्याला नाही काम करतो एखादा पॉलिटिशियन मिनिस्टर झालं मुख्यमंत्री सक्सेस मग काम का करतो बंद करा त्यांनी खूप सारे पैसे सक्सेस आहे ज्याने तुम्हाला त्याला विचारा ते म्हणून आता येणार नाही आपल्याला सक्सेसफुल आता जर सक्सेसफुल तर सुट्टीवर जायचं ना 2-3 वर्ष तरी डेली काम करतो जगातला कुठलाही माणूस जे आपलं ड्रीम आहे त्या माणसाने ज्याने अचीव केलेलं आहे बघा आणि जर त्याला आपण सक्सेस समजतो तर त्या माणसाने सक्सेस मिळायला काम थांबवायला पाहिजे मग सक्सेस म्हणजे काय आपण जे मनात धरली डिग्री मार्क घ्यायचे त्याकडे परीक्षा पास करून जॉब मिळवायचा सक्सेस आहे उद्देश पण सक्सेस आहे सक्सेसची डेफिनेशन काय सक्सेस काय आहे त्याच्यात कशाला सक्सेस काय मग काही लोक सांगतात की त्याला आपलं मन समाधानी सुखी असेल तर तुम्ही सक्सेसफुल आहात मग कशाला आपण इकडं गावाकडे चुकी होते की राहणार मग सक्सेस काय तुम्हाला सांगतो मला एक गोष्ट सक्सेस शिकायला प्रत्येक दिवस सकाळी उठून जे काम आपण करतो ते काम आपल्याला करावं वाटतं तो प्रत्येक दिवस आपण सक्सेसफुल आज आपण तुम्ही इतर डिग्रीला शिकायला स्वप्नाला भरारी घ्यायला जे काय असेल टायला होतं ज्याच्या कशासाठी इथं तिथे येऊन जर तुम्हाला सकाळी कॉलेजला जावं वाटत नाही समजायचं तुम्ही ते दिवस अपयश आणि सक्सेस आणि अपयश पूर्ण आयुष्यात नसतं पर डेचं पर डे आज मला कॉलेजला फ्रेश जावं वाटलं मला काहीतरी आमच्यावर करावं वाटतं समजायचं आपण सक्सेसफुल आज मला झोपा वाटलं समजायचं आपण त्या दिवसासाठी अपयश मग त्याच्या आपल्या घरातल्या आईला स्वयंपाक करायला दररोज आपण आपलं खाऊ घाला वाटलं आपली आई आपण गेलं शिवा म्हणून ती आपल्याला प्रेमाने खाऊ घालायचं आपण सक्सेसफुल नाही सक्सेसफुल ती आहे कारण तिला जे आवडतं ते तिला करता येते ते आनंद आपल्याला खाऊ घालते म्हणजे ती सक्सेसफुल तर सक्सेसफुल म्हणजे कुठे अचीव करणं नाही आपण जे काम करतो ते आपल्याला करायला आवडतं आणि माझ्या काय त्याला नव्हतं मी पुण्यात आलो म्हणजे आपल्याला तर काय जॉब 3 वर्ष मुंबईत धरलं पुण्यात जॉब 3 महिने जॉबच मिळाला मार्क नव्हतं आणि पुण्यात एक एरिया आहे भोसरी नावाचं माहिती आहे भोसरी लय घाणे कधी जायची वेळ आणि त्या भोसरी एरियात गेलो मी काय जॉब सर्च करायला त्या भोसरी एरियामध्ये असा इतक्या घाण कंपन्या का घाण आहे आपण तिथे चकाचौंध आहे चकाचौंध ना वर्गात मुली आहे इव्हेंट चालू आहे अरे इथे फ्रेश मस्त आहे AC हवा आहे मस्त आहे खाली गार्डन तिथलं वातावरण टोटल फॅक्टर्स मशीनचा आवाज म्हणजे ह्या वातावरणातून त्या वातावरणाचा म्हणजे असं छातीवर दगड पडला आणि मी तिथं गेलो एक कंपनीतल्या मॅनेजरमध्ये दिला त्यांनी असं पाहिलं माझा रिझ्युमे तुला काहीच येत नाही कळतंय म्हणायचं मार्क नाही तुम्ही रिझ्युम कसं बनवतात त्याच्यातून दाखवा आणि पैसे द्यायची इच्छा आहे केला जॉईन पगार 5,000 आता कॉलेजमध्ये आम्ही कॉमन ऑफ गॅदरिंग गेम बंदमध्ये तुमच्याकडे चलतं काय आमच्या वेळेस चालत सुट्टी ठरवून घेणे पण कॉमन ऑफ द्यायची किंमतच नाही दिली कधी कॉलेजला ते विषयाला फक्त एक चांगला किंमत दिली आणि तिथं काय झालं तुम्ही महिन्याभरात 8-9 सुट्ट्या पाहिल्या 1,500 रुपये कटले पगार मला पहिल्यांदा कळालं नाही गेलं पैसे कट करायचे मग तुम्ही कळवलं होतं तुम्ही पैसे कट करू शकता आणि मग पैसे कटल्यावर मला सिरियस झाला बरोबर त्या कंपनीत झालं आपण आता डिग्रीचं नॉलेज नाही घेतलं ना त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला लय दिवस भोगावं म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं बायको आली आमची चुले डॉक्टर तिरुपूर पाहिलं
तिचे मार्क मी पाहिलं तर मी तुम्ही जे ठेवत ते अजून तिच्या डोक्यात मिले नाही. म्हणजे सांगायचं काय, कमीत कमी लग्नाच्या वेळेस जगात नाही बायको तरी आपण हुशार, आणि ते हुशार वाटायसाठी बिलिंग आपला चान्स आहे. आता मी चांगले पाहिजे, नवऱ्याला पण हुशार वाटा म्हणून माझा मार्क चांगले पाहिजे. बरेच जण एक जण तुला ऍड आहे मला शिकून घ्या सर. जगात बघा माणूस बिल गेट्स, वॉरन बफेट उदाहरण मी जसे दिले भगतसिंगचे त्याचे उदाहरण दिले. ही एक जर सुद्धा शाळेत गेलं नाही कॉलेजला, सगळे कॉलेजवर सगळे श्रीमंत होते, जगातले सगळ्यात उद्योजक ते. मी म्हणलं दादा तुझ्या आजीचा फोटो आहे का? तेव्हा नाही. म्हणलं बिल गेट्सचा 5 वर्षाचा कम्प्युटर समोरचा फोटो, म्हणजे त्याच्या घरात तो 5 वर्षाचा होता तेव्हापासून टायपरायटर होते, आणि त्याचे फोटो आपल्या आजाचा नीट फोटो नाही पासपोर्ट आपण लय नाव आहे. आणि त्यांनी त्या बिल गेट्सने कंपनी चालू केली, कारण वडिलांचा सपोर्ट होता, आणि कॉलेजला ऍडमिशन घेतलं. कंपनी लय जोरात चालली, वेळ देता येणार म्हणून कॉलेजला होतं. आपल्याकडे इकडं काहीच नाही. तो शिकलं जर बिल गेट्स कंपनी ती रेडी असेल तर सुटी नसतं डिग्री करणं. तुम्हाला सांगतो जगात लोक सांगतात डिग्रीचा महत्व, आपण जी डिग्री करतो ती मन लावून करणं हे आताचं काम आहे. तुम्ही बघितलं असाल राम लक्ष्मण लढते, राम रावण लढत असते युद्ध बघून मालिकेत पाहिलं असतं. रामाच्या भातात काही एकच बाण असतं, पाठीमागा भात असतो, भातातले मोठे बाण असतात, एकच बाण नसतं. आता लई मोठे बाण म्हणजे कोणते तर वेगवेगळे त्याच्यात शक्ती असतात. आता आपल्याला आयुष्याच्या लढाईला जायचं, युद्धात जाताना बिना भाताचं जाता येणार नाही. आयुष्यात उद्योजक व्हायचं, बसून पूर्ण करायचं, वयाच्या 25 नंतर लढायचं म्हणून. मग त्यावेळेस तुम्ही बिना भाताचं लढाईत जाऊ नाही शकत. मग त्या भातात बाण पाहिजे तर त्या बाणातल्या त्या सगळ्या बाणांच्या गुच्छातला सगळ्यात महत्वाचा बाण आहे तुमच्या डिग्रीचे मार्क. तो बाण भात्यामध्ये तो बाण नसत तर लढण्यासाठी खूप दिवस जाते, अनवॉन्टेड वेळ जाते. आता आपल्या हातात जे आहे ते अचीव करणं सुद्धा सक्सेस आहे. मग आपल्या हातात काय? आपल्या हातात डिग्री चांगलं शिकणं, मार्क घेणं टार्गेट नाही, शिकणं टार्गेट. आणि हे शिकलं जर नाही आपण आता तर भविष्यात त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतो. जेव्हा सुरुवात झाली कसे झाले, कंपनीत गेलो आणि एकाने मशीन पण काढली. आमची कंपनीला सुरू केली, 4-5 मशीन होते, 10 लेबर होते बिहारचे, आणि मी आणि अजून एक जण इंजिनियर, 2 इंजिनियर, 2 शिफ्ट. मी नुसता म्हणायला इंजिनियर होतो, आणि मी दररोज जायचं नुसतं मशीन क्लास बघायचं. आता इंजिनियर झालं इंजिनियर लागायचं, फिरायचं मशीन बघत असं नुसतं लई कळत काय शिकतो, कारण कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स केले नाही. SPM म्हणजे स्पेशल पर्पज मशीन असते, नंतर कळालं. आणि तिथं गेलो आणि एक मशीन बंद पडली. मशीन बंद पडली तर काय झालं, उगाच गेलं तेव्हा मशीन तेव्हा तू इंजिनियर तू दुरुस्त करा आणि मी गेलो पाहिजे सांगतील ना, मला कळतच नव्हतं मशीन. सांगतील मॅनेजरला ह्याला काही चेक नाही. ह्या चक्करमध्ये मी काय केलं आहे, ह्याची बैठक नाही आता तुम्ही नीट करू, पण ते ऐकणार नव्हते ना तुम्ही ह्याच्या मध्ये. मग माझ्या दुसरी आयडिया आहे, मी दुसऱ्या दिवशी ह्या खिशात 4-5 माणिकच्या ब्रंच्या गायच्या आपली स्टाईल दिसला धर्माची दिसला धर्माची, आणि महिन्याभरात ते बरोबर आहे साप होतो म्हणजे गुटखा गायच्या कधी कधी त्यांना चहा पाजायला. जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर आयुष्यात अशी लाच त्याची वेळ येण्याची फार आत्मस्पद असते. त्याच्यामुळे इथून बाहेर पडताना ज्याचं आपण काम केलं ते नॉलेज घ्या, नाहीतर साधा लेबर सुद्धा तुम्हाला चुकवू शकतो. जेव्हा ते चुकवलं मी हुशारी वापरली त्याच्या नंतर कॉन्सिक्वेन्स, अरे मला येतं म्हणून त्या लेबर समोर चुकवलं, येतं म्हणून लेबरला लागलं, म्हणजे माझ्याकडे नॉलेज नाही नव्हतं. आमचे एक सर होते इंजिनिअरिंग, ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकायचे, त्यांनी कॉपीने बाहेर सांगितलं मला आठवलं. ते मला शरद तुमच्या वर्गात सगळ्यांना एक एवढा लाकडाचा वाटका दिला आणि तलवार दिली होती, आणि ठोक्यात ते तोडायचे लाकडाच्या वाटका. किती ठोक्यात काढला, आमच्यासारखे अमिताभ बच्चन म्हणले ते ठोक्यातले जायचं, कोणी म्हणलं अर्धा तासात, कोणी म्हणलं सर नेमकी कुऱ्हाड कशाची, म्हणजे अनवॉन्टेड प्रश्न विचारणारे घ्यायला असते. आणि मग तो लाकूड कशाचं आहे, चंदनाचं आहे का कशाचं आहे का, आणि मेन लाईन काय की काय तलवार. म्हणजे हे जे साईडला शिवचंद्र घ्यायला असते त्याच्यात आपण प्रश्न दिसा वगैरेचा,
कारण का आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मेंटल हेल्थचा आहे. म्हणजे पहिले कसं होतं माहिती का, कोरोनाचा प्रॉब्लेम होता इथला, त्याच्या आधी होता शिक्षणाचा. भारत निरक्षर देश, नंतर एज्युकेटेड गेला. आता खरा प्रॉब्लेम आहे डोकं हल्लेले लोक, टोटल मेंटल. म्हणजे मेंटल म्हणजे अनविषय म्हणजे ग्रुप होईल, त्यांच्या हातात काय दिलं तर काय ग्रुप होईल. आणि हे लोक कसे आहेत माहिती का, ह्यांचे डोके आधीच पागल आहेत, त्याच्यात त्यांच्या हातात मोबाईल आहे. मग त्यांचा उरलं सगळं होता का, ती तू शिफ्ट होऊन डायरेक्ट बोटा, मग बोटा लावला ते किस्त सोडून मग ते काय करते, एका मिनिटात म्हणते भगवून श्रद्धांचे, दुसऱ्या मिनिटात म्हणते अर्धी काढली, तिसऱ्या सेकंदाला ते एखाद्या जोक हसते, 5व्या सेकंदाला ते म्हणते अरे किती वाईट झाला. मानवी मेंदूच्या जेवढ्या काही भावना, रडणं, हसणं, दुःख व्यक्त करणं, त्या सगळ्या भावना एका मिनिटात झाला तर मेंदू पिचकणार नाही तर काय. म्हणजे आधीच जातो त्याच्याकडे. म्हणजे मी म्हणतो असं जर एखादा तुमच्या अवतीभोवती फिरताना दिसला तर त्याला काय समजून जायच्या चक्करमध्ये जाऊ नका, त्याला डायरेक्ट डिलीट. दुसरा मार्गच नाही, शॉर्टकटच नाही. तुम्ही म्हणता नाही नाही याला सुधारतो, ते तुम्हाला पागल करतो, पण ते सुधारणार नाही, कारण त्याचं मेंदूच नाही ना. आता खरी लढाई हे लोकांना मी सांगायची. आणि मग त्या कंपनीने 6 महिने काढले, 6 महिने काढला बघत आला हाईट पाहिजे जॉब पगार. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं, हळूहळू पगार होता. पण मला वाटतं चला पगारी राहतात 3-4 हजार वडील द्यायचे, 4-5 हजार सुखी चाललं सगळं. आणि एकदा गेलो डेक्कनला फिरायला, डेक्कनला फिरायला गेल्यावर मग वर्गातले काही मित्र भेटले. मग मित्र भेटले, अरे काय करतो, काय नाही लँडिंग बरं. आम्हाला असं वाटतं हेच 5 वर्गात आपल्या वर्गात समोर स्टुडंट आपल्याला 5 असतात, ते हुशार असतात ते 5 असतात, समोरच गेला. मग मी लगे 5 किती बघा, मग 4 लाखाचं पॅकेज, 4 लाख बरं, आपला मास्तर कमी चालतो 4 लाख ओके. आणि नंतर मी घरी येऊन कॅल्क्युलेशन केलं 3,500 म्हणजे बा अरे 42,000 पुढे जाईल 4 लाख कुठं, 42-43,000 कुठं. मग परत आला डिप्रेशन. मग ते डिप्रेशनची लाट घेऊन आणि मग डिप्रेशन आला त्याचं नाव नाही, याच्यातून बाहेर पडायचा मार्ग आहे. माणसाला प्रेरणा पाहिजे, प्रेरणा. पुढे लढा काय पाहिजे, प्रेरणा. प्रेरणेशिवाय माणूस करू शकत नाही. आता युट्यूबवर मी बाबा गेले आहे प्रेरणा देणार, त्यावेळेस आमचं पुस्तक होतं. मग मी गेला आपला मिळून चालतो प्रेरणेसाठी पुस्तक आणावं. पुस्तक कोणते, श्रीमंत तू होणारच, श्रीमंत कसे व्हावे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्प पहा. शब्द द्या, द सिक्रेट, रहस्य, जादू के रहस्य. आप जैसा सोचते हो वैसा बनते. हा म्हणजे टन हे लय जरा सोपं वाटतं, कारण ह्याच्यात करायचं काहीच नाही, ओनली इमॅजिनेशन. काही करायचं प्रॉब्लेम आहे ना. तुम्हाला माहिती आहे का सिक्रेट माहिती आहे, ऐकलंय का व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शन. मग मी म्हणलं अट्रॅक्शन मध्ये करायचं काय नाही का, निस्ता अट्रॅक्ट करायचं लागेल बसून. मग हे जरा सोपं दिसतं. आणि मग घरी गेलो, त्याच्यात काय सांगितलं त्या पुस्तकात, तुम्ही जसं इमॅजिन करता तसं तुम्हाला मिळतं, प्रयत्न करा. आता प्रयत्न करा वाचलंच नाही ना, फक्त मला इमॅजिन करत होते. मग काय केलं मी, रात्री बसत माझा फ्लॅट होता, गॅलरीत बसायचं आणि त्यात म्हणत होतं म्हणजे पाहिजे ते इमॅजिन करा मिळालं. मग मी गॅलरीत बसलो पुढची, डोळे झाकायचं असतात ऑडी 3 महिने. नंतर घरात दबाव खाऊ वाटला, कारण की आताच मी गॅलरीत ऑडी चालू झालं, ते मिसळ डबा खाऊ वाटला. आपला प्रभात रोडला बघला आणि ह्या थाटात खाली मिसळ खायला. म्हणजे व्यक्तिगत आयुष्याची वास्तवता आणि इमॅजिनेशन लय आलं. 6 महिने मी केले, काहीच हातात नाही आला. मग परत डिप्रेशन आलं, पगार वाढणार, आता काय करायचं. एक जण मला शरद ह्याच्यात पगार आलो, ग्रामीण मराठवाडा फार उद्ध्वस्त झालेला, तर तिथे खूप काम करायचं असतं आणि तुम्हाला सगळं माहिती वाचण्यात तू राजकारणात झाला. मग मी मला फोन केला, ग्रामपंचायत आणि उदाहरण कोणती चिठ्ठी, गांधीजी म्हणतात खेड्याकडे जा.
म्हणजे ते नाही चाकू होते एक तर चिपटून द्यायचं त्याला खरं वाटतं. आणि मग ते मग खेड्याकडे उडे गेले शांत ते 1947 मध्ये आता 50 वर्ष होऊन गेले म्हणजे आता शहराकडेच चाला गावाकडे चालत नाही. मग त्याला सोडा म्हणलं ठीक आहे MPC होतं मला कारण की कसं झालं 3000 पैसे नाही आणि पुन्हा ते MPCले वापरलं म्हणजे MPCला सोपं आहे कसं की माहिती डिग्री झालं काही सुधारत नसलं 2-3 वर्ष आयुष करायची MPC का पुण्यात राहता येतं पुस्तकाच्या चक्करमध्ये राहता येते मस्त पुण्यातले मेशी डबे खाता येतात फिरता येतात आणि हुशार म्हणून फिरवता येतं रिझल्ट येईल नाही असं करतात पहिले 3 वर्ष आयुष करायचं MPC वापरलं आणि मग मी म्हणलं मी MPC करतो म्हणून म्हणलं भेटले काय करायचं मी MPC करतो आणि म्हणलं जे करायचं ते तर नीट समजून घे MPC करतो म्हणजे MPC काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ती कोणी करते का स्पर्धा परीक्षा तरी नाही जे करायचे नीट समजून तरी घे हा मला ते स्पर्धा परीक्षा करतो आपलं मॅथमॅटिक्स चांगलं आहे म्हणून आणि ते काय सिम्पल असते राजधानी लगेच होते माझं वडिलांना आपण माहिती आपण वडिलांना नाही बाबा शिकवून दाखवलं आम्ही राईट शिकवून दाखवलं की नांदेडची गाडी डेप्युटी कलेक्टर आणि एकदा MPC 5 वर्षभर MPC डायरेक्ट कलेक्टर वडिलांना पण त्या भावना कारण की महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांचे पालक जसे तुम्ही मराठी शिक्षक ग्रामसेवक 2nd 3rd मध्ये काम करणारे आपले जे पालक आहेत ह्या सगळ्यांचं स्वप्न असतं त्यांना सगळ्यांना भारी माणूस कोण वाटत असतो कलेक्टर त्याच्यापेक्षा भारी तहसीलदार डेप्युटी कलेक्टर आणि त्यांना ते स्वप्न दाखवून देऊ शकतो असतं एक प्रकारे त्यांना फसवत असतात गावात बघता आणि ते स्वप्न दाखवलं त्यांना मी गेलो क्लास 20 लावला मला महिन्याभरात पाठवत त्यांना म्हणून वडिलांना फोन केला आपण वडील कपडे करू मी आता विषय